अभिलाष महाराजांनंतर सरकारने आम्हाला टाकलं जरी नसलं तरी त्या मूर्तीची दखल सरकारनं घेतली, या राज्यानं घेतली. या देशातल्या प्रत्येक राज्यात सोशल मीडियावर त्या मूर्तीची दखल घेतली आणि गेल्या 2 दिवसांपासून सरकारमधील काही सन्माननीय मंत्र्यांसोबत फोनवर बोलणं सुरू आहे. आज असं वाटतं शिष्टमंडळ येईल आणि चर्चा होईल. काय चर्चा होती ते पाहू. आता तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहात? मागणी ठाम आहे, संविधानिक आहे. सरकारला देण्यासाठी पण काही अडचण नाही अशी मागणी आहे. त्याच्यामुळे माझी मागणी पण मान्य होईल अशी अपेक्षा मला आहे. आज राज्याचं शिष्टमंडळ येणार असल्याची चर्चा आहे. येणार त्यात पालकमंत्री पंकजा मुंडे, नामदार गिरीश भाऊ महाजन, आपल्या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेबांच्या सहकारी माहिती मला मिळाली. तुमच्या मोर्चाचा भव्य असा मोर्चा, विराट असा मोर्चा जालन्यामध्ये झाला, त्यानंतर सरकार दखल घेते असं वाटतं? दखल घेतली, मोर्चाची दखल घेतली म्हणून तर ते एवढं आले, नाहीतर मग अगोदर आले असते. त्यांच्याही लक्षात आलं आता की हे फक्त हा दीपक बोराडे नाही, तर हे दीपक बोराडेच्या रूपानं हा महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाज बोलते. दीपक बोराडे नाही घालत. दीपक बोराडे नाव आहे पण समाजानं ताकद दाखवली, त्या समाजाच्या दडपणामुळे सरकार घालतं. सरकार चर्चा, जसं सरकारनं मराठा समाजासाठी GR काढलं तसं तुमच्यासाठी GR काढायला असं वाटते का? सरकारची शक्ती असेल एका दिवसाचं काम, एका घंट्याचं काम, त्याला काय करते सरकार कोण? पण आज तुमचा उपोषणाचा 11 दिवस आहे, अजूनही सरकारनं काही हालचाली? आणि आता तेच पॉझिटिव्ह आहे. 11 नाही, अजून 10 दिवस बसतो, काही अडचण नाही. आमचा प्रश्न सुटावा. बाबासाहेबांनी दिले घटनेत हे आरक्षण रूपी अमृत आमच्या लेकराबाळाच्या वाट्याला येऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं यासाठी हा लढा चालला आहे. त्याच्यासाठी अजून बसायचं काम पडलं बसायला तयार आहे. मला किती त्रास होतो हे महत्त्वाचं नाही, तर आमच्या धनगर जमातीच्या लेकराबाळांचं कल्याण होईल हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं.